नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. उरुळी कांचन परिसरातील तुपेवस्ती भागामध्ये घरफोडी किंवा चोरी करण्याच्या उद्देशाने शस्त्रांसह दबा धरून बसलेल्या एका सराईत गुन्हेगाराला उरुळी कांचन पोलिसांनी रंगेहात पकडला आहे, तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. ही कारवाई शुक्रवारी दिनांक 20 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. विशाल कैलास साबळे असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे, तर सनी अग्रवाल असं फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद चव्हाण यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिनांक 20 मार्च रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शरद चव्हाण आणि सहाय्यक फौजदार दाभाडे हे सरकारी वाहनातून रात्र गस्त घालत होते. यावेळी साखरे पेट्रोल पंप आणि सदानंद बेकरीच्या पाठीमागे तुपेवस्ती रोडवर 2 संशयित इसम तोंडाला काळा रुमाल बांधून गोल्डन रंगाच्या ॲक्टिवा गाडीसह अंधारात थांबलेले दिसले. पोलिसांनी गाडी थांबून चौकशीसाठी पुढे जाताच दोन्ही आरोपींनी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून एकाला ताब्यात घेतलाय. ताब्यात घेतलेल्या इसमानं आपलं नाव विशाल साबळे असल्याचं सांगितलंय, तर त्याचा साथीदार सनी अग्रवाल अंधारात पळून जाण्यात यशस्वी झालाय. अटक करण्यात आलेला विशाल साबळे याच्याकडून घरफोडीसाठी वापरली जाणारी लोखंडी कटावणी, धारदार स्क्रूड्रायव्हर, चेहरा झाकण्यासाठी वापरलेला काळा रुमाल तसेच गोल्डन रंगाची ॲक्टिवा जप्त करण्यात आली आहे. या गाडीला पुढे किंवा मागे नंबर प्लेट नव्हती. शस्त्रांसह तिथे थांबण्याबाबत विचारलं असता आरोपीनं उडवाउडवीची उत्तरं दिली. तो घरफोडीच्या उद्देशानंच तिथे थांबल्याची खात्री पटल्यानं पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल साबळे आणि फरार सनी अग्रवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार चोरमले करीत आहेत.